महाराष्ट्र मित्रांनो, क्रॉप एज्युकेशन मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी एक नवीन प्रोजेक्ट घेऊन आलोय तुमच्यासाठी, जो की 60 फीट डीपी रोड टच मध्ये आणि कासरसाई लोकेशन मध्ये लोकेटेड आहे. हिंजेवाडी पासून अगदी जवळ हा प्रोजेक्ट आहे मित्रांनो. प्रोजेक्टचं नाव जो आहे तो आहे माझा आरंभ पार्क, असा प्रोजेक्टचं नाव आहे. पूर्ण आपण रेसिडेन्शियल पर्पजनी हा प्लॉट लॉन्च केलाय. हा प्रोजेक्ट रेसिडेन्शियल पर्पजनी लॉन्च केलाय. आजूबाजूला तुम्ही बघू शकता, पूर्ण रेसिडेन्स आहे. पूर्ण रेसिडेन्स बंगलो, रो हाऊसेस झालेले आहेत. या साईडला रो हाऊसेस झालेले आहे. महत्वाचा पार्ट म्हणजे मित्रांनो, हा 60 फीटचा डीपी रोड आहे. प्लस रोडच्या या साईडला तुम्ही बघू शकता, हा जो रोड आहे या रोडवरती 150 एकरचा हिरानंदानीचा टाउनशिप फर्स्ट टाइम पुण्यामध्ये येतोय. आणि तोच तुमच्या प्रोजेक्टला लागून, आरंभ पार्कला लागून अगदी जवळ आहे. त्याच्यामुळे तुमचं जो अप्रिशिएशन आहे, तो जो तिथला लिव्हिंग स्टँडर्ड आहे, तो सगळा चेंज होणार आहे. अगदी जो मेन रोड आहे 150 फीट, तो इथून साधारणतः 200 मीटरच्या अंतरावरती मेन रोड आहे. 200 फीट रोड पासून 60 फीट 18 मीटरचा रोड आल्यानंतर हा आपला पूर्ण प्रोजेक्ट आहे. हा प्रोजेक्टचा फेज 1 आहे आरंभ पार्कचा. त्याच्यात आपण प्लॉटिंग केलेलं आहे. सोबतच इथे बंगलोज वगैरे ऑलमोस्ट इथे बऱ्यापैकी रेसिडेन्स राहायला आलेला आहे. तर मित्रांनो, चला एकदा आपण प्रोजेक्ट बघूयात. नियर बाय लोकेशन मध्ये सगळ्या फॅसिलिटीज आहेत. माझ्या बॅक साईडला तुम्ही बघितलं तर बॉब इंटरनॅशनल स्कूल आहे. इथं कासरसाई मध्ये तुम्हाला स्कूल, हॉस्पिटल्स, शॉपिंग मॉल्स, ऑल सगळ्या गोष्टी मिळून जातील. सोबतच इथे आता हिरानंदानी येतोय, म्हणजे येत्या वर्षभरात, दीड वर्षामध्ये इथं सगळ्या फॅसिलिटीज अवेलेबल होणार आहे. जागेवर तुम्हाला इथं स्कूल बसेस वगैरे सगळ्या गोष्टी येतात. तर चला एकदा आपण प्रोजेक्ट बघूयात. आणि सर हे मी आता तुम्ही जो 1 एकरचा प्रोजेक्ट सांगितला, यामध्ये काय प्लॉट साइजेस आहेत तुमच्याकडे? आपण प्युअरली रेसिडेन्स पर्पजने हा प्लॉट घेऊन आलो आहे. सो याच्यामध्ये आपण लो कॅटेगरी टू हायर कॅटेगरी दोन्ही कॅटेगरीच लक्षात ठेवून आपण प्लॉट साईज ठेवलेले आहेत. साधारणतः आपण 1000 स्क्वेअर फीट पासून तर 4000 स्क्वेअर फीट पर्यंतचे इथे प्लॉट ठेवलेले आहेत. प्लॉट जे आहेत ते पूर्णपणे कस्टमाइज प्लॉट आहे. ज्याच्यात तुम्ही जर का तुम्हाला तुमचा कार्पेट साईज वाढून हवा असेल तर तो पण आम्ही तुम्हाला कस्टमाइज करून देत आहोत. याची प्राइसिंग आपण ठेवली आहे साधारणतः 999 पर स्क्वेअर फीट आपण प्राइसिंग ठेवलेली आहे, जी की स्लाइडली निगोशिएबल आहे. बिकॉज नियर बाय लोकेशनचा रेट ऑलमोस्ट आता 12 ते 15 लाख रुपये गुंठ्याच्या जवळपास पोहोचला आहे. आपला जो हा प्रोजेक्ट आहे त्या नियर बाय लोकेशन मध्ये सर्वात स्वस्त प्रोजेक्ट आपण विकतोय. कारण की जवळपास आता सगळ्या फॅसिलिटीज येत आहेत. आणि आजच्या डेट मध्ये जर का तुम्ही इथे इन्व्हेस्ट करताय, वर्षभरात, दीड वर्षात तुमची जी ही इन्व्हेस्टमेंट आहे ती 4 टाइम 5 टाइम पण होऊ शकतं. कारण की जवळपासचं जो लोकेशन आहे, या लोकेशनचा फ्युचरच तसा आहे. हिरानंदानीची 150 एकरची टाउनशिप, फ्रंटला तुम्हाला 150 फीटी रोड, हा आणि 60 इनर रिंग फीटचा रोडचं रोड. काय प्रोव्हिजन आहे सर इथे? इनर रिंग रोड जो आहे, इनर रिंग रोड तुमचा इथून साधारणतः 3 किलोमीटर अंतरापासून जातोय, जो की आपला लाईफ रिपब्लिक टाउनशिप आहे. लाईफ रिपब्लिक टाउनशिप पासून जातोय तो इनर रिंग रोड. इथूनच आपला जो कासरसाई लोकेशन आहे तिथूनच जाणार आहे. प्लस आउटर रिंग रोड जो आहे, आउटर रिंग रोड तुमचा चांदखेड मधून आणि जाणार आहे. मी ऐकलं या मागच्या 8 दिवसामध्ये जेवढ्या नवीन मशिनरीज आहेत आउटर रिंग रोडचं जे काम ज्या कंपनीला मिळालेलं आहे, त्या कंपनीचं नवीन जे हे येणार आहेत मशिनरीज, तर त्यांचं पूजन पण झालंय. हो हो, काम चालू झालंय सगळीकडेच. आता सगळं बिडिंग वगैरे झालंय, टेंडर वगैरे पास आउट झाले, सगळं झालंय मित्रांनो. आता काम चालू होईल, त्याचा पण तुम्हाला बेनिफिट होईल. पण बेसिकली त्याच्यापेक्षाही इम्पॉर्टंट काय आहे, की तुम्ही इथं जे प्रॉपर्टी बघताय ते रेसिडेन्स पर्पजनी बघताय. आणि आपण दोन्ही रिंग रोडच्या मधात आहोत आणि कनेक्टिव्हिटी पण चांगली आहे. रिंग रोड आहे, आजूबाजूला रोड कनेक्टिव्हिटी आहे. हिरानंदानीची टाउनशिप येते आहे. लाईफ रिपब्लिकची टाउनशिप तुम्हाला साधारणतः 3-3.5 किलोमीटर वरती आहे. इकडे तुम्हाला रावेत, शिरगाव एक्सप्रेसवे साधारणतः 4 किलोमीटर अंतरावरती आहे. बऱ्यापैकी टाउनशिप वगैरे आहे. सगळं लोकेशन चांगलं आहे. महत्वाचं म्हणजे तुम्हाला अफोर्डेबल रेट मध्ये ही प्रॉपर्टी मिळते. हा बघा, हा रोड 20 फुटी आपण टाकलेला आहे. इलेक्ट्रिसिटीचा प्रोव्हिजन आहे, वॉटर कनेक्शन आहे. आपला प्लॉट वरती एकदा जाऊन आपण बघूयात. हे बंगलोज वगैरे तुम्हाला दिसत आहेत. हे सगळे बंगलोज वगैरे रेडी झालेले आहे, तिथे ऑलमोस्ट लोक राहायला आले. तर मित्रांनो, ही जी मागं तुम्ही बघताय ही आपली इंडस सीबीएसई स्कूल आहे. प्लस चांदखेड मध्ये तुम्हाला सेमी इंग्लिश स्कूल, जेडवी स्कूल, प्लस तुम्हाला बस स्टॉप, बँक्स, हॉस्पिटल, ह्या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील. सोबत कासरसाई मध्ये सुद्धा सेम तुम्हाला सगळ्या फॅसिलिटीज पाहायला मिळतील. आणि आपण आता पोहोचलोय आपल्या प्रोजेक्ट
आपण जे कमिटमेंट केलेले आहे रस्ता डार्क प्लांटेशन इलेक्ट्रिसिटी हे आपले जे कमिटमेंट आहे आरंभ ह्या सगळ्या फॅसिलिटीज आपण डेव्हलप करताना तुम्हाला बघायला मिळतील. बोरवेल आपण दिलेला आहे प्रत्येकाला, जो वॉटर कनेक्शन आहे प्रत्येकाला वॉटर कनेक्शन असेल तुम्हाला सगळ्यांना. सोबतच ट्री प्लांटेशन सुद्धा आपण सगळ्यांना करून देणार आहोत. आणि हा आतमधला जो आहे हा 20 फुटी रोड आपण टाकलेला आहे मित्रांनो. टायर रोड असेल पूर्णपणे. आणि आता पूर्ण 1 एकरचा आपला प्रोजेक्ट आहे. ज्याच्यात आपण 1000 स्क्वेअर फीट, 2000 स्क्वेअर फीट, 4000 स्क्वेअर फीट असे प्लॉट टाकलेले आहेत. प्लॉट पूर्णपणे कस्टमाइजेबल आहेत. जे की तुम्हाला जसं तुमचं रिक्वायरमेंट असेल त्याच्या अकॉर्डिंग आपण याला स्विच करूया. ठीक आहे. सो हे बघून घ्या मित्रांनो प्लॉट. आज आपला इथे टायर रोडचं काम सोबत आपला हा रोड डेव्हलपमेंट तुम्ही बघू शकता. आजूबाजूला बंगलोज झालेले आहेत मित्रांनो. पूर्ण बंगलो, इंडस, सीबीएसई स्कूल आहे इथे जवळ. इथे तुम्हाला स्कूलचे पिकअप ड्रॉप फॅसिलिटीज आहेत. आयटी कंपनी हिंजेवाडी जी आहे फक्त इथनं 7 किलोमीटर अंतरावरती आहे. त्याच्यानंतर सोमाटणे एक्सप्रेसवे तुम्हाला इथून साधारणतः 6 किलोमीटर वरती सोमाटणे आणि एक्सप्रेसवे मिळतो. सो दोन्ही साईडला कनेक्टिव्हिटी चांगल्या आहेत. रावेतला तुम्ही कनेक्ट करू शकता, पुनावळेला कनेक्ट करू शकता. रेसिडेन्स पर्पजनी प्युअरली प्लॉट आहे. आजूबाजूला हे बघताय तुम्ही आपला फेज 1 मध्ये जर का तुम्ही बघितलं जसं आपण दाखवलं व्हिडिओ मध्ये, पूर्ण रेसिडेन्स इथं राहायला आहे. सगळं फॅसिलिटीज आहेत इथं. सोबत लोक राहतात. अराउंड 1 इयर पासून इथं लोक राहायला आलेली आहेत. आजूबाजूचा एरिया पूर्णपणे डेव्हलप झालेला आहे. तुम्हाला इलेक्ट्रिसिटीचे पोल दिसतील आपल्या प्लॉट मध्ये इथून तिथपर्यंत. आणि स्ट्रेट प्लॉट आहे, लेवल प्लॉट आहे मित्रांनो. तुम्ही रेसिडेन्स पर्पज, इन्व्हेस्टमेंट पर्पज दोन्ही पर्पजने इथे प्लॉट बाय करू शकता. 1 एकरचा प्रोजेक्ट त्याच्यात आता माझ्याकडे फक्त जे आहेत ना 11 गुंठे युनिट अवेलेबल आहे. शेवटचे लास्ट युनिट माझ्याकडे अवेलेबल राहिलेले आहेत. विदाऊट मार्केटिंग मी 33R 33,000 स्क्वेअर फीट ऑलमोस्ट सोल्ड केलेला आहे. आता जास्त नाही, 11,000 स्क्वेअर फीट आपल्याकडे शिल्लक आहे. तर जर का तुम्हाला ही ऑपॉर्च्युनिटी ग्रॅब करायची असेल, तुम्हाला जर का इथे प्लॉट बाय करायचा असेल तर खाली दिलेल्या नंबरला मित्रांनो लवकरात लवकर कॉल करा. लिमिटेड युनिट आहे, लिमिटेड ऑफर आहे. बेसिकली हिरानंदानीची टाउनशिप चालू झाल्यापासून इथला जो इंडेक्स आहे कासरसाई, चांदखेड हा जो इंडेक्स आहे हा खूप वाढलेला आहे. आजूबाजूला तुम्हाला 1500 रुपयांनी सुद्धा प्लॉट मिळत नाहीये. तिथं आपण फक्त 999 पर स्क्वेअर फीट मध्ये प्लॉट घेऊन आलोय तुमच्यासाठी. तर चला मित्रांनो, लवकरात लवकर तुम्ही खाली दिलेल्या नंबरला कॉल करा. साईट व्हिजिट साठी या. इथे मी, माझी टीम अवेलेबल आहे तुम्हाला कुठल्याही गोष्टीसाठी हेल्प करण्यासाठी. टायटल क्लिअर प्लॉट आहे, सगळं डॉक्युमेंटेशन आहे. महत्वाचं म्हणजे तुमचा इथं सातबारा होणार आहे. सगळ्यांचा सातबारा होईल. सातबाऱ्यामध्ये तुमचं सगळ्यांचं नाव असेल. सो प्राइसिंग विषयी, अजून काही डॉक्युमेंट विषयी जर का तुम्हाला काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरला कॉल करू शकता किंवा कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा तुम्ही विचारू शकता तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर. बाकी सगळं तर मी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलीच आहे. एकदा परत प्लॉट बघून घ्या. हे पूर्ण प्लॉट आहे. अब मागे जायचे काही काम नाही. तुम्ही दिसतच आहे मागं. चला मित्रांनो, तुमची सगळ्यांची रजा घेतोय मी सुदर्शन नाईक. आणि क्रॉप एज्युकेशनला सबस्क्राईब करा जर नवीन असाल तर. आपले अजून नवीन प्रोजेक्ट येणार आहेत. बऱ्यापैकी प्रोजेक्ट आहेत आपल्याकडे, येणे नॉट येणे दोन्ही आपले प्रोजेक्ट चालू आहेत. जर का तुम्ही येण्यामध्ये जरी का बघत असाल तरी खाली दिलेल्या नंबरला कॉल करू शकता. माझी टीम, माझे एक्झिक्युटिव्ह तुम्हाला प्रॉपरली गाईड करतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.